नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जीएमसी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्तेचे कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले होते ते प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे आगामी काळामध्ये होणारी मुंबईची जीएमसी त्याच्यानंतर पुणेची जीएमसी यासाठी हे प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत। तर पहा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे आपला, महेशने व्यवसाय सुरू करण्यासाठी एका बँकेकडून 2,40,000 रुपयाची रक्कम कर्जाऊ घेतली। 3 वर्षानंतर 5% वार्षिक दराने किती सरळ व्याज भरावे लागेल अशा स्वरूपाचा प्रश्न आहे। 4 ऑप्शन आपल्या समोर आहेत। तर पहा मित्रांनो, सर्वसाधारणपणे हा प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे। तर सरळ व्याज आपल्याला काढायचं आहे, म्हणून मित्रांनो सरळ व्याजाचं सूत्र काय आपलं, सर्वप्रथम काय मित्रांनो, मुद्दल किती आपली 2,40,000 मुद्दल ही झाली मित्रांनो आपली मुद्दल गुणाकारामध्ये दर किती आहे मित्रांनो, 5%चा दर आहे 5% आणि कालावधी किती आहे मित्रांनो, कालावधी आहे 3 वर्षाचा आणि छेदामध्ये 100 बरोबर काय असतं मित्रांनो, सरळ व्याज। म्हणजेच आपलं काय येणार इथं मग सरळ व्याज, हे काय असतं मित्रांनो, सरळ व्याज। हे काय असणार आपलं, सरळ व्याज हे असणार मित्रांनो आपलं सरळ व्याज। मग काय करायचं पहा, छेदामध्ये किती 100 आहेत, म्हणजे 100 वर किती शून्य आहेत, 2 शून्य आहेत, म्हणजे 2 शून्य कॅन्सल करा। वरी मित्रांनो पहा, अंशामधले सुद्धा मग 2 शून्य कॅन्सल होतील, हे 2 शून्य सुद्धा कॅन्सल करा। आता किती राहिलं मित्रांनो पहा, 2,400 गुणाकारामध्ये 5 गुणाकारामध्ये 3 म्हणजे 5 त्रिक 15, म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी करा 2,400 गुणाकारामध्ये 3 5 15। ठीक आहे। आता 15 शून्य शून्य परत 15 शून्य शून्य हे 2 शून्य परत 15 चौक 60 60 शून्य हातच्या आले मित्रांनो 6। ठीक आहे। परत 15 1 15 15 2 30 30 आणि 6 किती झाले मित्रांनो 36। किती झाले 30 आणि 6 36। म्हणजेच या ठिकाणी सरळ व्याज किती आलं आपलं, सरळ व्याज आलं 36,000 रुपये। किती आलं मित्रांनो, 36,000 रुपये। पहा म्हणजेच 3 वर्षाच्या नंतर त्याला किती भरावे लागतील, 36,000 रुपये सरळ व्याज भरावे लागेल। ऑप्शन कितीमध्ये पहा, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न मित्रांनो आपल्याला सॉल्व करायचा होता। आशा करतो हा प्रश्न व्यवस्थितरित्या समजलेला असेल। आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात। पुढचा प्रश्न पहा, 2 नंबरचा प्रश्न पहा, आपल्याला आपल्या स्क्रीनवर आलेला आहे। याचं मूल्यांकन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे। याचं काय करायचं मित्रांनो, मूल्यांकन करायचं आहे। हा जो काही प्रश्न मित्रांनो, हा प्रश्न याचं ऑब्जेक्शन या प्रश्नावर तुम्ही घेऊ शकता। पहा या ठिकाणी काय दिलं, 32 भागाकारामध्ये 8 आणि प्लसमध्ये काय मित्रांनो 94 71 आणि 9। ठीक आहे। तर पहा मित्रांनो, आता सर्वप्रथम आपल्याला काय करायला लागतो, भागाकार करावा लागतो। भागाकार करायचं म्हणजे काय करायचं, 8 1 8 8 चौक 32 आणि या ठिकाणी पहा मग 4, त्याच्यानंतर काय आलं मित्रांनो 94 719। आता 94 719 मध्ये जर आपण 4 प्लस जर केले तर ते किती येणार मित्रांनो, 94 723। किती येणार, 94 723। आता तशा स्वरूपाचं ऑप्शन तुम्हाला कुठं दिसतं का, तर ऑप्शन कुठंच दिसत नाही। म्हणून मित्रांनो या प्रश्नात तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता। हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला रॉंग या ठिकाणी दिलेला आहे, त्यामुळे याचे सर्व विद्यार्थ्यांना मार्क वाढवू शकतात किंवा हा प्रश्न रद्द होऊ शकतो। पुढचा प्रश्न पाहूयात। 3 नंबरचा प्रश्न पहा। 3 नंबरचा प्रश्न सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। 3 नंबरचा प्रश्न पहा, थोडंसं झूम करतो मी याला, पहा 3 नंबरचा प्रश्न। ठीक आहे। तर पहा मित्रांनो, हा प्रश्न सॉल्व कसा करायचा, 3 नंबरचा प्रश्न पहा आपल्याला दिले, हा प्रश्न कसा सॉल्व करायचा पहा। काय म्हणलेलं पहा, 20 ते 40 मधील मूळ संख्येची सरासरी आणि 20 ते 30 मधील 5च्या पटीतील संख्येची सरासरी यांचा फरक आपल्याला काढायचा आहे। मग सर्वप्रथम आपल्याला 20 ते 40 पर्यंतच्या मूळ संख्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। आता 20 ते 40 पर्यंतच्या मूळ संख्या जर पाहिल्या तर त्या आहेत मित्रांनो पहा, पहिली संख्या 20च्या नंतरची आहे 23 मूळ संख्या, त्याच्यानंतर आहे मित्रांनो 29च्या नंतर आहे मित्रांनो 29च्या नंतर आहे 31च्या नंतर आहे मित्रांनो 37च्या नंतर किती आहे 37। आता काय करायची, याची सरासरी काढायची। हे काय म्हणते पहा, 20 ते 40 पर्यंतच्या मूळ संख्येची सरासरी। मग एकूण संख्या किती आहेत, 1 2 3 4 आहेत, म्हणून याला काय करायचं मित्रांनो 4ला भागायचं। आता या सर्व संख्येची सरासरी म्हणजे काय, सर्व संख्येची बेरीज भागाकारामध्ये जेवढ्या संख्या असतील तेवढ्या संख्या बरोबर काय येणार मित्रांनो, सरासरी। मग आता या सर्वांची जर आपण बेरीज जर केली तर बेरीज किती येणार पहा, 7 आणि 1 झाला 8, 8 आणि 9 किती झाला मित्रांनो 8 आणि 9 17, 17 आणि 3 किती झाला 20, 17 आणि 3 झाला 20, 20ला 0 हातचे आले 2, परत 3 आणि 3 6, 6 आणि 2 किती झाले 6 7 8 9 10
11 12 किती झालं मित्रांनो 120 आलं. याची बेरीज किती आली 120. आता याला कितनं भागायचे 4 संख्या आहेत म्हणून याला 4 भागायचं. 4 भाग दिल्याच्या नंतर भाग कितीचा जाणार मित्रांनो 4 त्रिक 12 30चा जाणार. भाग कितीचा जाणार 30चा जाणार. म्हणजेच आपल्याला पहिलं जे काही कंडिशन दिली तर त्याचं उत्तर मिळालं 20 ते 40 मधील मूळ संख्येची सरासरी किती आली 30 आली. आता 20 ते 30 मधील 5च्या पटीतील पहा 20 ते 30 मधील मूळ संख्या नाही 5च्या पटीतील संख्येची आपल्याला सरासरी काढायची. मग 20च्या आणि 30च्या मधील 5च्या पटीतील संख्या जर पहिली कुठली येणार मित्रांनो 20, कारण की 20ला 5ला भाग जातो. तसंच मित्रांनो 25च्या नंतर येणार मित्रांनो 30. ह्या एवढ्या संख्या आहेत की ज्या संख्याला 5ने भाग जातो. ह्या 5च्या पटीतील आहेत. किती संख्या भेटल्या आपल्याला 1 2 3 भेटल्या. मग याला 3 भागा. 3 भागल्याच्या नंतर सर्वप्रथम आपल्याला काय करायची बेरीज करायची. तर 5 30 आणि 25 किती झाली 55. 55 आणि 20 किती झाली 75. 75 भागाकारामध्ये 3 करा. आता याची आपल्याला सरासरी भेटून जाईल. 3 भाग दिल्याच्या नंतर किती जाईल मित्रांनो 3 दोन्ही 6. 3 दोन्ही 6. 7 मधून 6 गेला 1 राहिला झाला 15. परत 3 5 15 किती झालं मित्रांनो 25. आता आपल्याला काय विचारलं मित्रांनो या दोघांमधला फरक आपल्याला विचारले. म्हणजे 20 ते 40 मधील मूळ संख्येची सरासरी आली 30 आणि 20 ते 30 मधील 5च्या पटीतील संख्येची सरासरी आली 25. आता या दोघांमधला फरक जर पाहिला 30 आणि 25 मध्ये कितीचा फरक आहे मित्रांनो 5चा फरक आहे. कितीचा फरक आहे 5चा फरक आहे. म्हणजेच 5 नंबरचं ऑप्शन म्हणजे ज्या ऑप्शनमध्ये 5 असतील ते ऑप्शन आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये 5 आहे म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल. काय विद्यार्थी मित्र काय करतात 20 ते 40 मधील मूळ संख्येची सरासरी काढतात. त्याच्यानंतर 20 ते 30 मधील 5च्या पटीतील न वाचता 20 ते 5च्या दरम्यानच्या मूळ संख्येची सरासरी असं जर केलं तर चुकत जाईल. दुसरं कंडिशन पहा 20 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्या विचारल्या त्याच्या पटीतील संख्या विचारल्या 5च्या पटीतील संख्येची सरासरी. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहूयात. 4 नंबरचा प्रश्न पहा टीसीएसचा हा फेवरेट टॉपिक आपल्याला म्हणावा लागेल. या टॉपिकवर मित्रांनो टीसीएस प्रश्न विचारतं. तर पहा मित्रांनो हा प्रश्न विशेष करून तेवढा अवघड नसतो परंतु यामध्ये आपलं या ठिकाणी नजर हुकून एखादा प्रश्न जाऊ शकतो. तर पहा या ठिकाणी काय म्हणलेले खालील दिलेली संख्या मालिका पहा आणि पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. आता ही संख्या पहा. आता या ठिकाणी ही उजवी बाजू दिलेली आहे आणि ही कोणती मित्रांनो ही जर उजवी असेल तर ही डावी असणार. ठीक आहे. म्हणजे एक बाजू दिली त्यांनी ही उजवी तर इकडली कोणती असणार एक बाजू उजवी तर दुसरी डावी असणार म्हणजे ही बाजू डावी आणि ही बाजू उजवी. आता पहा प्रश्न काय दिलेला आहे दिलेल्या मालिकेमधील उजवीकडून 6व्या आणि डावीकडून 6व्या क्रमांकावर असलेल्या संख्येच्या दरम्यान एकूण किती संख्या आहेत. म्हणजेच उजवीकडून 6वा क्रमांक आणि डावीकडून 6वा क्रमांक ह्या संख्या पाहायच्यात. तर आपण सर्वप्रथम पहा डावीकडून पाहूयात 1 2 3 4 5 6 हा इथपर्यंत मित्रांनो 6. आता याच्या दरम्यान आणि एकूण 6वा 1 2 3 4 5 6 हा एकूण 6वा. आता याच्या दरम्यान किती संख्येत हे आपल्याला पाहायचं. तर याच्या दरम्यान पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 याच्या दरम्यान किती संख्या आहेत 15 संख्या. मग ऑप्शन कितीमध्ये 15 ऑप्शन क्रमांक 1 मध्ये म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा प्रकारे हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. तर आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. जाऊयात मित्रांनो आता आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न पहा 5 नंबरचा पहा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. हा बैठक व्यवस्थेवर आधारित प्रश्न आहे. हा प्रश्न व्यवस्थितरित्या समजून घ्या. पहा ABCEFP आणि Q ह्या 7 व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत. आता उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत तर पहा एका रांगेत. आता उत्तरेकडे ज्यावेळेस तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून बसलेले असतात हे जर तुम्हाला म्हणलं असेल तर तुम्ही कुठल्याही पोझिशनमध्ये बसा. पहा ज्यावेळेस तुम्हाला प्रश्नामध्ये उत्तरेकडे तोंड करून असेल तर तुम्ही कोणीकडे तोंड करून बसले जर असाल तर मित्रांनो तुमचा जो काय डावा हात तोच डावा हात मानायचा आणि तुमचा जो काय उजवा हात तोच उजवा हात मानायचा आहे. याच्यामध्ये जास्ती टेन्शन घ्यायचं नाही. उत्तरेकडे दिल्याच्या नंतर उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत. फक्त बी आणि सी हे कडील आहेत. पहा बी ही सीच्या डावीकडे बसलेली आहे. बी आणि ई यांच्या दरम्यान फक्त 4 व्यक्ती बसलेले आहेत. फक्त एफ ही क्यू आणि पी यांच्या दरम्यान बसलेली आहे आणि क्यू ही ईची लगतची शेजारी नाही. तर रांगेच्या उजव्या टोकाला कोण बसलेले असेल अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले. तर पहा हा सर्वप्रथम प्रश्न मांडणी करायची. किती जण आहेत एकूण 7 जण आहेत. किती आहेत मित्रांनो 7 जण आहेत. मग मांडणी करा आता डायरेक्ट. पहिलं कंडिशन काय म्हणते पहा बसलेले आहेत फक्त बी ही सीच्या डावीकडे बसलेली आहे. म्हणजेच बी ही सीच्या डावीकडे कोणाच्या सीच्या डावीकडे. म्हणजेच मला सांगा जर सी या ठिकाणी बसली असेल सी जर या ठिकाणी बसली असेल आणि सीचं जर उत्तरेकडे जर तोंड असेल तर सीची डावी बाजू या साईडला असणार ही डावी बाजू आणि ही असणार उजवी बाजू. मग याच्या सीच्या डावीकडे फक्त कोण आहे बी आहे. म्हणजे याचा अर्थ बीच्या इकडं म्हणजेच बीच्या डावीकडे आता कोणीही नसणार आहे. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ आता दोघं बसले तर आता आपल्याला 5 जण बसवायचे. मग काय म्हणते पहा
आता परत काय म्हणते पहा, या ठिकाणी मी कलर थोडासा चेंज करतो म्हणजे तुम्हाला थोडंसं समजण्यासाठी मदत होईल. ठीक आहे, आता पहा ही झाली मित्रांनो डावी बाजू, ही आहे मित्रांनो उजवी बाजू. ठीक आहे, मग आता परत काय म्हणते पहा, परत आपल्याला काय म्हणते या ठिकाणी पहा, बी आणि ई यांच्या दरम्यान फक्त 4 व्यक्ती, बी आणि ई यांच्या दरम्यान 4 व्यक्ती, म्हणजे या ठिकाणी पहा हे बी आहे, बी आणि ई यांच्या दरम्यान 4 व्यक्ती, म्हणजे बीच्या नंतर सी तो बसलेला 1 झाला, त्याच्यानंतर 2 3 आणि 1 4. कोणाच्या दरम्यान, बी आणि या ठिकाणी पहा बी आणि ई यांच्या दरम्यान 4 जण, म्हणजे या ठिकाणी ई आला, इथं कोण आला मित्रांनो, ई आला. आता याच्या दरम्यान झाले पहा 4 जण, सी 1, त्याच्यानंतर 2 3 4. आता ह्या 3 रिकाम्या जागा आहेत. मग परत काय म्हणते पहा, यांच्या दरम्यान या ठिकाणी 4च व्यक्ती बसलेले आहेत, फक्त एफ ही क्यू आणि पी यांच्यामध्ये बसलेले आहेत. एफ कोणाच्या मध्ये बसले आहेत, एफ ही पी आणि क्यू यांच्यामध्ये बसलेली. एफ कोणाच्या मध्ये बसली पहा, एफ ही झाली मित्रांनो एफ. आता एफ कोणाच्या मध्ये बसली, एफ बसलेली आहे क्यू आणि पीच्या मध्ये, क्यू आणि पीच्या मध्ये. तुम्ही म्हणसाल की सर या ठिकाणी पी अगोदर सुद्धा येऊ शकतं, एफ इथं सुद्धा येऊ शकतं आणि क्यू इथं सुद्धा येऊ शकतं. हा येऊ शकतं. ठीक आहे, हे पहा हे 2 कंडिशन आपल्याला या ठिकाणी भेटले आहेत. मग पुढे काय म्हणते पहा, बसलेली आहेत आणि क्यू ही ईची लगतची शेजारी नाही. आता क्यू ही ईची लगतची शेजारी नाही, याचा अर्थ हे जे काही दुसरं कंडिशन तुम्हाला दिसत आहे हे मित्रांनो या ठिकाणी रॉंग होणार. जर इथं आपण इथं क्यू बसू शकत नाही, ईच्या शेजारी क्यू बसू शकत नाही, म्हणजे इथं आपण पी बसवणार. मग इथं जर पी बसला असेल आणि एफ हा पी आणि क्यू यांच्यामध्ये, म्हणजे त्याचा इथे इथं कोण बसणार मित्रांनो, एफ बसणार आणि इथं क्यू बसणार, इथं कोण बसणार, क्यू बसणार. आता पहा दुसरं कंडिशन बसलं पहा, एफ ही क्यू आणि पी यांच्यामध्ये बसलेले, क्यू आणि पी यांच्यामध्ये कोण बसलेले, एफ बसलेले. मग आता बसायचं कोण राहिलं मित्रांनो पहा, बी बसला, म्हणजे 1 झाला, 2 झाला, 3 झाला, 4 झाला, 5 झाला, 6 झाला. आता एकच जण राहिला, तो म्हणजे कोण मित्रांनो, ए राहिला. आता बीच्या इकडं तर कोणी बसू शकत नाही, बीच्या इकडं तर कोणी बसू शकत नाही, म्हणजे ईला आपण इथं बसू शकत नाही याला. त्याच्यानंतर मग याला राहिली जागा एकच, ती म्हणजे मित्रांनो ही, ती म्हणजे उजवीकडची. मग आपल्याला तेच विचारले की उजव्या टोकाला कोण बसले, तर सर्वात उजव्या टोकाला या ठिकाणी ए बसलेले. कोण बसले मित्रांनो, ए बसलेले. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 होतं आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. तर मित्रांनो हा होता प्रश्न, महत्त्वाचा प्रश्न होता. इतर काळामध्ये ज्या काही परीक्षा होतील त्या परीक्षेसाठी हा महत्त्वाचा प्रश्न होता. तर आशा करतो हे संपूर्ण जे काही प्रश्न असतील व्यवस्थितरित्या तुम्हाला समजले असतील. हे जर समजले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबूयात मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.